मुलाखतीच्या माध्यमातून सांगू इच्छितो संबंध महाराष्ट्राला अन्यायाच्या विरुद्ध लढणारा चेहरा म्हणजे विलास पैलवान आहेत। लक्षात शर्यतीमध्ये सुरू असलेल्या घडामोडी आणि बैलगाडी शर्यतीचं भवितव्य काय असेल ह्या दृष्टीने ही मुलाखत असणार आहे। त्याचबरोबर संघटनेची पुढची भूमिका काय आहे ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या मुलाखतीमधून मिळणार। आणि त्या मीटिंगच्या माध्यमातून एक नियमावली तयार केली आणि सगळ्यांना एक प्रकारे शिस्त लावण्याचं काम केलं। ती शिस्त टिकली का? ज्यांना मधून पडायचं होतं, ज्यांना स्वतःच्या गाड्या फायनलला ठेवायच्या होत्या, ज्यांना पैशाची हेराफेरी करायची होती, चिट्ट्या जे काय घटक म्हणजे संघटनेच्या कार्याला थांबवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले। ज्यावेळेस यशाची पायरी आपण चढत असतो तेव्हा आपले 10 मित्र तयार तोपर्यंत कुणावरही अन्याय होऊ नये म्हणून तो उपस्थित असायचा। एकंदरीत 2.5-3 वर्षामध्ये तुम्ही किती आर्थिक जळजळ तसं ह्या लोकांचं पोट भरण्याचं काम माझा सर्वसामान्य बैलगाडी मालक करतोय। जर बैलगाडी मालकच नसेल तर तुम्ही कोणीही पदाधिकाऱ्यांना ट्रोल करण्याचा महत्त्वाचा विषय आत्ता सामान्य बैलगाडी मालकाच्या मनातला प्रश्न, संघटना पुन्हा सक्रिय होणार का? मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आपल्या समवेत आहेत आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि माजी सैनिक, त्याचबरोबर ज्यांनी बैलगाडी शर्यतीला एक शिस्त आणि वळण लावण्याचं काम केलं ते म्हणजे पहिलवान विलासदादा देशमुख। दादा नमस्ते। नमस्कार। आज खास काही कारणास्तव ही विशेष मुलाखत घेऊन आलेलो आहे मित्रांनो। सध्या बैलगाडी शर्यतीमध्ये सुरू असलेल्या घडामोडी आणि बैलगाडी शर्यतीचं भवितव्य काय असेल ह्या दृष्टीने ही मुलाखत असणार आहे। त्याचबरोबर संघटनेची पुढची भूमिका काय आहे ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या मुलाखतीमधून मिळणार आहेत। दादा प्रथमतः आपल्याला नमस्कार। नमस्कार। काय सांगाल, आता काय चाललं आहे तुमचं? काय सध्या आता म्हणजे बैलगाडी क्षेत्राचे रोज मैदानं सुरू आहेत प्रत्येक ठिकाणी, आज प्रत्येक भागात, आणि आता येत्या काही दिवसात यात्रेची मैदानं सुरू होतील। आपलं ती मैदानं बघतोय, बैलगाडी क्षेत्रात चालू असलेलं मैदान किती पारदर्शक होते, बैलगाडी मालकांच्यावर किती अन्याय होतोय किंवा बैलगाडी मालकांच्या काय चुका होत्या आहेत ह्या गोष्टीचं फक्त आपलं पाहणी चालली आहे। आता जो संघर्ष तुम्हाला बैलगाडी शर्यत चालू करण्यासाठी तुमच्या समवेत असणारे इतर ज्येष्ठ बैलगाडी मालक असतील, तो केलेला संघर्ष सार्थकी लागला आहे का? नाही, सार्थकी न्यायालयीन बाबीतला संघर्ष नक्कीच सार्थकी लागला। म्हणजे ह्या अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे संस्थापक आमदार महेशदादा लांडगे, त्याचबरोबर अध्यक्ष नितीन आबा शेवाळे, दत्ताभाऊ गायकवाड, सुभाष तात्या मांगडे, आनंद आप्पा, उदयदादा, धनाजी तात्या, संदीपदादा बोदगे, रामभाऊ टाकळकर आणि त्यांच्या समवेत असलेले अजून इतर काही वरिष्ठ सर्वसामान्य बैलगाडी मालक यांच्या प्रयत्नाला नक्कीच यश आलं। पण हे जे त्यांनी क्षेत्र सुरू केलं त्या मागचा हेतू शुद्ध होता, चांगला होता। पण आत्ता जी परिस्थिती बघता कुठंतरी ती एक उणीव भासते की ही क्षेत्र सुरू करून आपण चूक तर केली नाही ना, का असं वाटतंय? त्या आता तुम्ही मैदानात आहे किंवा असंख्य बैल मालक आहेत, आपणच ज्या काय चुका करतोय हे क्षेत्र बंद पाडणे आणि चालू ठेवणं हे सर्वस्वी बैल मालकाच्या हातात आहे। त्याचबरोबर त्याला मदत करणारे समालोचक, झेंडापंच, तुमचे संयोजक, ड्रायव्हर ह्या सगळ्यांची जबाबदारी, ही एकट्या दुकट्याची जबाबदारी नाही। हे सगळे घटक जर एकत्रित व्यवस्थितरित्या त्यांनी काम केलं तर 100% हे क्षेत्र चांगलं होईल आणि ह्या क्षेत्राला फार मोठे चांगली नावलौकिक मिळेल। पण जर आपण आपल्या चुका करत राहिलो तर 100% हे क्षेत्र बंद होणार। ज्यावेळेस शर्यत सुरू झाली त्यावेळेस आपण आणि आपले सहकारी इतर जे ज्येष्ठ बैलगाडी मालक आहेत त्यांनाच नियमावली माहीत होते। त्यानंतर एक आकर्षण होतं समाजाला की हे क्षेत्र काय आहे। बरेचसे नवीन नौके तरुण या क्षेत्रामध्ये आले आणि त्यानंतर तुम्हाला जाणवू लागलं की हे कुठंतरी हा खेळ कुठंतरी धोक्यात येतोय, कुठंतरी नियमावली व्हायला हवी, म्हणून तुम्ही एक वाईमध्ये मीटिंग घेतली आणि त्या मीटिंगच्या माध्यमातून एक नियमावली तयार केली आणि सगळ्यांना एक प्रकारे शिस्त लावण्याचं काम केलं। ती शिस्त टिकली का? नाही, तुम्ही सांगितलं तसं की नौके आत्ता नवीन म्हणजे युवक पण आलेत आणि काय धनदांडके पण ह्या क्षेत्रात आलेत। त्यांचा येण्यामागचा हेतू काय होता नक्की ते माहीत नाही, पण कुठंतरी ज्यावेळी ज्या लोकांना याबाबत माहिती नव्हती आणि तशी लोक यात उतरली त्या नंतर या क्षेत्राला बेशिस्तपणा
100% आला. आणि त्याच गोष्टीच्या अनुषंगानं त्या सगळ्या बाबी लक्षात घेता वाईमध्ये आपण मिटिंगचं आयोजन केलं 18 मेला 2023ला. त्यानंतर कोणीही अपेक्षा धरली नव्हती, इव्हन आमचे वरिष्ठ बैलगाडी मालकांनी अपेक्षा धरली नव्हती की हे क्षेत्र नक्की लगेच सुधारेल. पण आपण नियम लावत गेलो, चांगल्या वाईटाची लोकांना त्यातली माहिती देत गेलो, लोकांनी ते आत्मसात केलं, सर्वसामान्य बैलगाडी मालकांनी केलं, इतर घटकांनी केलं आणि शिस्त लागत गेली. आणि 100% आपण ती लगेच मेमध्ये मिटिंग झाल्यानंतर जून जुलैमध्ये संपूर्ण क्षेत्र पारदर्शक आणि स्वच्छ केलं होतं. पण ज्या काय ह्या क्षेत्रात असणारे जे काही घटक आहेत, ज्यांची चुकीची मैदानं किंवा जे बैलगाडी मालक आहेत वरिष्ठ, ज्यांना मधून पडायचं होतं, ज्यांना स्वतःच्या गाड्या फायनलला ठेवायच्या होत्या, ज्यांना पैशाची हेराफेरी करायची होती, चिठ्ठ्या जे काही घटकमधनं काढत होते किंवा ज्यांचं म्हणजे प्रापंचिक एक भार या बैलगाडी क्षेत्रातून उचलला जात होता, त्या काही लोकांनी हे बैलगाडी क्षेत्र चुकीचं ठरवून त्याला कसं ह्या संघटनेला थांबवता येईल यासाठी आत्रोकाट प्रयत्न केले. म्हणजे संघटनेची जी चाललेली त्यावेळेसची वाटचाल होती ही चुकीच्या दिशेने असं सांगून हा संघटनेला थांबवण्याचा. संघटनेची वाटचाल चुकीच्या दिशेने नाही म्हणू शकले, कारण की सर्वसामान्य लोकांच्या ते लक्षात आलं होतं की संघटना म्हणते ते 100% बरोबर आहे, संघटना काम करते ते बरोबर आहे, किंवा माझ्यासारखा एखादा युवक सांगत असेल तर त्याला 100% अनुमोदन मिळालं. पण त्यांनी कुरघोड्या केल्या काही ठिकाणी विविध प्रकारे, एकाच प्रकारे नाही विविध प्रकारे कुरघोड्या केल्या आणि हे क्षेत्र कसं थांबवता येईल याच्यावर भर दिला. म्हणजे संघटनेच्या कार्याला थांबवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. ज्यावेळेस यशाची पायरी आपण चढत असतो तेव्हा आपले 10 मित्र तयार होतात आणि 100 शत्रू तयार होतात. अशी गोष्ट ह्या बैलगाडी क्षेत्रात झाली. आता पाहायला गेलं तर दादा, तुम्ही एक पहिलवान आहात, आंतरराष्ट्रीय खेळाडू आहात, माजी सैनिक आहात. तुम्ही सेवानिवृत्त झाल्यानंतरनं कुटुंबाला जो वेळ द्यायला हवा होता, इतर बिझनेसमध्ये जो वेळ द्यायला हवा होता तो न देता कुस्ती क्षेत्रावरतीही भर न देता तुम्ही बैलगाडी क्षेत्राकडे का वळला? मी 2016ला रिटायर झालो. मला नाद हा पहिल्यापासून होता. बऱ्यापैकी लोक मला ओळखतात. 2010ला पहिला खोंड घेतला होता. त्यानंतरच्या कालावधीत म्हणजे बंदीच्या कालावधीत पण माझ्याकडं 4-5 बैल माझ्याकडे होतेच. पण आपण सेवानिवृत्त झाल्यानंतर पैलवान ग्रुप महाराष्ट्राची स्थापना करून पैलवानकी क्षेत्राला, कुस्ती क्षेत्रालाही चांगले आपण एक दिशा देण्याचं काम केलं किंवा एक हातभार आपल्याकडून लागला गोरगरीब गरजू खेळाडूंना. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा भाग होता की देशी गोवंश संगोपन आणि संवर्धन. जी देशी गाय नामशेष होत चालली होती, देशी बैल नामशेष होत चालला होता, ह्या कुठंतरी गोष्टीची सल मनात होती. कारण की आपण सर्वसामान्य कुटुंबातल्या शेतकरी कुटुंबातले आहोत. मग ह्या गोष्टीला कुठेतरी आळा बसला पाहिजे म्हणून अखिल भारतीय संघटनेच्या ह्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या समवेत मी काम करायला सुरुवात केली. आणि त्यानंतर 100% आपण आजपर्यंत एक चांगलाच ह्यात म्हणजे आपल्याकडून जे काय होईल एक खारीचा वाटा आपण आपला दिला. पण त्या गोष्टी करताना 100% बरोबर आहे कुटुंबाला वेळ कमी. किंवा आज तुम्ही बघताय गेले 2021 पासून जी मी 2-2.5 वर्ष झालं सक्रिय प्रामुख्यानं म्हणजे एकदम स्वतःला झोकून दिलं आहे. या कालावधीत माझ्या बिझनेस किंवा मला अजून काय केलं पाहिजे, जी मला जी काय एफर्ट्स लावायचे आहेत माझ्या बिझनेसमध्ये किंवा कौटुंबिक ह्यात, ते न लावता मी ह्या क्षेत्रात लावले. आणि कुठंतरी त्या गोष्टीची मग असं आपल्याला जर चुकीच्या माध्यमातून जर काही लोक ट्रोल करत असतील किंवा हे तर त्या गोष्टीची सल मनात राहते की आपण खरंच मग चुकलो. जी ताकद आपण आपल्या प्रापंचिक गोष्टीत किंवा आर्थिक स्वरूपाच्या गोष्टीत लावायला पाहिजे होती ती ताकद तो वेळ हिथं देतोय आपण. दादा, तुम्ही एवढा वेळ दिला. 100, 200, 300 किलोमीटरवरच्या मैदानामध्ये तुम्ही सकाळी ज्या पद्धतीने बैलगाडी मालक उपस्थित असायचे त्या पद्धतीने उपस्थित राहून संध्याकाळी फायनल होईस तोपर्यंत कुणावरही अन्याय होऊ नये म्हणून तिथं उपस्थित असायचा. एकंदरीत 2.5-3 वर्षामध्ये तुम्ही किती आर्थिक झळ सोसली? लाखो रुपयांची आर्थिक झळ झाली. बरं आपण काय कोणासाठी सोसली? नाही, ते आपल्या ह्या सर्वसामान्य बैलगाडी मालकांसाठी की मला दुःख वाटत होतं की आता एक उदाहरण देतो. सुळेवाडीच्या मैदानात एक सर्वसामान्य शेतकरी तिथं तुम्ही पाहिले की तो आला होता. त्याची गाडी बसल्यानंतर त्याच्या मुलानं ते हलगीवाली वाजवत होते. 100 रुपये काढून मुलगा देत होता. वडिलांनी सांगितलं थांब 20च रुपये त्यांना दे, 80 रुपये उरतील ते आपल्याला जाताना नाश्त्याला होतील. म्हणजे ह्या परिस्थितीतून लोक स्वतःच्या पोटाला आपल्या मुलांच्या पोटाला चिमटा घेऊन हे क्षेत्र टिकवण्यासाठी येत आहेत. पण ह्या लोकांचा कुठंतरी म्हणजे ह्या लोकांची
साठी काहीतरी करण्याची आपली धडपड होती आणि त्या सर्वसामान्य शेतकऱ्याला, त्या सर्वसामान्य बैलगाडी मालकाला किंवा ह्या क्षेत्रावर म्हणजे अवलंबून असलेले अनेक व्यावसायिक आहेत, वडापाववाले, कंडे कासरेवाले किंवा तुमचे हलगीवाले, तुमचे गुलालवाले, नंबर टेकर, ड्रायव्हर, समालोचक, झेंडापंच, ह्या सगळ्यांचं पोट, हा सगळ्यांचं, जसं आपण म्हणतो की शेतकरी हा बळीराजा आहे, हा सगळ्या म्हणजे सगळ्यांना आज किती मोठा लोक असेल तर त्याला पोटात त्याचं पोट भरण्याचं काम शेतकरी करतोय, तसं ह्या लोकांचं पोट भरण्याचं काम माझा सर्वसामान्य बैलगाडी मालक करतोय. जर बैलगाडी मालकच नसेल तर तुम्ही कोणीही नाही. बरोबर आहे. त्याच्यामुळे हे क्षेत्र चाललंय हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. एकंदरीत सगळं पाहता सर्वसामान्य गरीब बैलगाडी मालकाचं हे क्षेत्र राहिलं आहे का? नाही राहिलं. कशामुळे? आजचा जी पूर्वीचा खेळ होता, बंदीच्या अगोदरचा खेळ होता, ती सर्वसामान्य लोकांचा खेळ होता. बक्षिसं एवढी मोठी नव्हती. 51,000चं मी बघितलं की पुशेगाव सारख्या म्हणजे हिंद केसरी मैदानचं बक्षीस 51,000चं असायचं. त्यावेळेस शब्दाला किंवा तुमच्या त्या गुलालाला किंमत होती. आता पैशाचा बाजार झाला आहे. ह्या क्षेत्रात आता प्रत्येक घटक फक्त पैसे कमवण्यासाठी येतोय आणि बैल मालक पैसे घालवण्यासाठी येतोय. त्यामुळे बैलगाडी मालकाचं किंवा सर्वसामान्यांचं हे क्षेत्र नाही. हे क्षेत्र असंच चालू राहिलं तर सर्वसामान्य बैलगाडी मालक देशोधडीला लागेल का? 100% लागणार. मला एक गोष्ट सांगा, आता वारंवार मी समालोचकांच्यावर बोलतो किंवा ड्रायव्हरांच्यावर बोलतो किंवा इतर घटकांच्यावर बोलतो. तुमच्या मी जिथं जे मला पटत नाही आणि सर्वसामान्यांच्या विरोधात जाईल ते मला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची ती सांगणे की त्या ठिकाणी आपण बोललं पाहिजे. मला सांगा, ठीक आहे, ह्या क्षेत्रात मोठी लोक आलेत, त्यांच्या आज आर्थिक परिस्थिती त्यांच्या स्वतःच्या कर्तृत्वानं मोठी, बरोबर, पण हा खेळ सर्वसामान्यांचा आहे म्हणून चालावं तुम्ही. एक बैलगाडी मालक घरातून निघताना साधारणतः 2,000 ते 3,000 रुपये गाडी भाडं देतो. मैदानात आल्यानंतर बरोबर असलेले 4 मुलांचा नाश्ता पाणी 100-500 रुपये जातात. एक बैल घेऊन आला तरी 2 पावत्या फाडतो, ते 2,000 रुपये. परत दिवसभरातला चहा पाणी नाश्ता परत 500. परत त्यानंतर गटाला गाडी बसली तर ड्रायव्हरला 500, समालोचकाला 500 आणि सुट्टी मेकरला 500. तिथून पुढं आला की हलगीवाले, त्याचबरोबर आज माझे तृतीयपंथी आले त्यांना पैसे. परत जर काय गाडीनं सेमीला मार खाल्ला की घरी जाताना, परत जाताना काहीतरी आपलं मुलांना चहा पाणी नाश्ता किंवा काही ना काहीतरी त्याच्या ऐपतीप्रमाणे तो करतो. 8,000 ते 10,000 रुपये एक बैलगाडी मालक एका मैदानाला घालवतो. त्याची परिस्थिती खरंच 10,000 घालवायची आहे का हो? किंवा महिन्यात त्यानं मी म्हणतो मिनिमम 2च मैदानं करू द्या, 20,000 रुपये म्हणजे घालवायची परिस्थिती सर्वसामान्यांची आहे का? ह्या गोष्टीकडे का लक्ष देत नाही? आणि ह्याची काय होते, आज मी बोलतोय, समालोचकांना ह्या गोष्टीचा राग येतोय, ड्रायव्हरांना राग येतोय, सुट्टी मेकरला येतोय, पण वस्तुस्थिती जाणार कोणाच्या तळतळाटीचा, कोणाच्या कोण हापपून पैसे घेत असेल तर ह्या गोष्टी कधीच आपल्याला नको आहेत. हेच तुम्ही सामान्य, आज तुम्ही यूट्यूबर आहे, तुम्ही सामान्य कुठं, तुम्हालाही कोणाच्या तळतळाटीचा पैसा नको. आम्ही हरमळ तळमळीचा पैसा घेतच नाही दादा. मग हे माझं म्हणणं आहे की त्या माणसाची, मी वरिष्ठ बैलगाडी मालकांना एक विनंती करतो तुमच्याद्वारे, तुम्ही 100% तुम्ही समालोचकला, ड्रायव्हरला ह्यांना पैसे द्या, पण ते पोखरून देऊ नका. बरं, आज आदर्श ठेवा पुशेगावच्या मैदानचा की त्या ठिकाणी कोणालाही पैसे पुकारले जात नाहीत, ड्रायव्हरला नाही समजत. कारण काय त्याचं कारण हे नाही की तिथं त्यांना मैदान उरकायचं. तिथं आलेला प्रत्येक बैलगाडी मालक हा गरीब असो, श्रीमंत असो, मोठा असो, बारीक असो, हा सेवागिरींच्या नगरीत आल्यानंतर एक बैलमालक म्हणून, सर्वसामान्य बैलमालक म्हणूनच त्याची गिनती केली जाते. कोण किती मोठा आहे त्याचा नामोल्लेख होत नाही. मग हे करा, तुम्हाला पैसे जरूर द्या, पण लक्षात ठेवा तुमच्या ह्या ट्रेंडमुळं आजकाल सर्वसामान्यांची दयनीय अवस्था आहे. बरोबर, त्या लोकांच्याकडे पैसे नाही आहेत तुम्हाला देण्यासाठी. ती लोक कुठून देणार तुम्हाला? आणि आता काय ड्रायव्हरांचं असं झालं आहे की गटाला बसायला 1,500-2,000 रुपये मागतायत. जे माझे समालोचक आहेत त्यांना तुम्ही द्या, पण न पुकारता द्या. ज्या मोठ्या बैल मालकांना द्यायचे, ड्रायव्हरला द्यायचे ना, ड्रायव्हर धोक्यात बसून हे करतोय, पण ते न पुकारता द्या. बरोबर आहे. आता आपण पाहतो विविध खेळांमध्ये संघटना सक्रिय असतात किंवा त्यांचं एक असोसिएशन असतं. त्या असोसिएशनवरती नियंत्रण ठेवण्यासाठी एक बॉडी असते, जशी आपण केली होती.
त्या असोसिएशनमध्ये काही पदाधिकारी असतात, ते प्रत्येक ठिकाणी जात असतात. त्यांच्या सगळ्या येण्या जाण्याचा खर्च किंवा जो ही असोसिएशन चालवायची एक नियंत्रण म्हणजे कुठेतरी एक आर्थिक पाठबळ लागतं. तसं पाहायला गेलं तर एवढ्या 2.5 वर्षामध्ये आपली संघटना स्थापन झाली, प्रत्येकाने वैयक्तिक खर्च केला, आर्थिक जर असलेली हे कुठंतरी एक निधीच्या स्वरूपात गोळा करून एक संघटना आणि संघटनेचे जे कार्यकर्ते आहेत महत्त्वाचे, त्यांना कुठंतरी जो वाटखर्चीचा खर्च आहे किंवा अन्य खर्च आहे जो कुणाही येऊ नये हा कुठून तरी एक पद्धतीने जमा करावा किंवा ज्या पद्धतीने मुंबईच्या संघटनेने केलेले आहे, दंड वसूल केलेले आहेत किंवा सभासद फी केलेली आहे, त्याचा एक अतिशय पारदर्शक असा हिशोब ठेवण्यात आलेला आहे. त्या पद्धतीने आपली इथं होईल का काय? नाही, होईल नक्कीच. आपल्याला ह्या क्षेत्राचं फार मोठं आणि चांगलं पारदर्शक काम करायचं होतं. तुम्ही एक विचार करा, गेल्या वर्षी मेची मीटिंग झाल्यानंतर मुंबईवाल्यांनी आपले सगळ्या गोष्टींची माहिती घेऊन त्यांनी चांगली कमिटी तयार केली, पारदर्शक काम सुरू केलं, अन्यायाच्या विरोधात त्यांनी गुन्हे दाखल सुरू करायचं काम केलं, ड्रायव्हरांच्यावर गुन्हे दाखल केले किंवा त्यांच्यावर दंड आकारले गेले. ते जे सगळे पैसे त्यांनी एकत्रित केले त्याचा एक बैलगाडी महोत्सवाचा फार मोठा कार्यक्रम त्यांनी आता मुंबईत घेतला. कार्यक्रम झाला म्हणजे बैलगाडी क्षेत्राच्या इतिहासात न भूतो न भविष्यती असा कार्यक्रम मुंबईकरांनी घेतला. तशा स्वरूपाचा किंवा त्यापेक्षाही कितीतरी पटीने मोठा कार्यक्रम आपण घेऊ शकतो. पण त्यासाठी तुम्ही म्हणताय तसं प्रत्येक मैदानातून त्यांच्या इथं काय त्यांनी नियम केला की प्रत्येक मैदानाने त्या कमिटीला म्हणजे सक्तीचं केलं आहे की संघटनेची 5,000ची पावती तुम्ही करायची. तशा पद्धतीचं 1 लाखापर्यंत बक्षीस असेल तर 5,000ची पावती, 1 लाखाच्या पुढची असेल तर 10,000ची पावती. हा नुसता आपल्याला कार्यक्रम घेण्यासाठीचा भाग नसून उद्या यदा कदाचित भविष्यात जर बंदी आली तर त्यावेळेस आपण परत कोणाला हात पसरणार, आपण सक्षम पाहिजे. न्यायालयीन लढाईसाठी आपण सक्षम पाहिजे. ह्या ज्या काय 10-20 लोकांनी केलं आणि त्यांना जे काय आर्थिक थोडं खारीचा वाटा सर्वसामान्य बैल मालकांनी दिला, हा आता सुरू होण्यापर्यंतचा भाग एक ठीक होता. किंवा सरकारनं जे कोण चालूच्या स्थितीत सरकार होतं त्याच्या अगोदरचं होतं त्यांनी आर्थिक पाठबळ भरपूर दिलं. प्रत्येक वेळेस असं होईल असं नाही ना. बरोबर आहे. ह्यासाठी आपण सक्षम झालं पाहिजे आणि तो निधी तुम्ही म्हणताय त्या स्वरूपात प्रत्येक मैदानातून गोळा झाला पाहिजे, तरच ही संघटना टिकेल 100%. तरच पुढं आपल्याला अनेक ठिकाणी अपघात होतात, ड्रायव्हर असतील किंवा सुट्टी मेकर असेल, कुठेतरी त्यांनाही आपल्याला त्या अपघातग्रस्तांना मदत करता येईल. अपघातग्रस्तांना 100% मदत करा. पण हे बघा, ड्रायव्हरांना वारंवार सांगितलं जाते की तुम्ही विमे काढा किंवा आम्ही तुमचे विमे काढतो, तुम्ही या. त्यांनी पुढाकार घेऊन तिथं आलं पाहिजे की बाबा आमचे विमे काढून द्या. तुम्ही जर स्वतःच्या जीवाची तुम्हीच काळजी करत नाही आणि तुम्ही हयात नसल्यानंतर तुमच्या कुटुंबाला जरी किती जरी दिलं तरी ते तुटपुंज राहणार आहे. पाहायला गेलं तर संघटना एक साधारणतः 1 महिन्यापासून थोडं ह्या क्षेत्रातनं नियमावलींकडं दुर्लक्ष करायला लागली. त्यानंतर जे अन्याय होतोय तिथंही शांत आली. कशामुळे हे घडायला लागलं? काय झालं, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना ट्रोल करण्याचा महत्त्वाचा विषय आत्ता चालला आहे. म्हणले ज्यांना हे क्षेत्र म्हणजे आता इतक्या दिवस यूट्यूबवाले झाले, समालोचक झाले, सुट्टी मेकर झाले, झेंडापंच झाले, आता शेवट तुमच्यावरती आला. नाही, आमच्यावर आली. आम्ही आता काय आलं, आम्ही तर त्या गोष्टीला सक्षम आहे, पूर्णपणे सगळ्या बाबीतून सक्षम आहे. फक्त काय आहे, ह्या गोष्टींची जाणीव बैल मालकाला करून द्यायची की बैल मालक ही चुकतोय. आज तुम्ही 6-7 मैदानं बघताय, एकाही मैदानाचं फायनल झालेलं नाही किंवा 2 मैदानात बक्षीस दिलेलं नाही. त्याला कारण काय आहे नेमकं हे शोधा. आपणच कुठंतरी चुकतोय, आपण सुट्टी मेकर चुकतायत, बैल मालक चुकतोय, ठीक आहे. समालोचक काही ठिकाणी चुकतायत, म्हणजे काही ठिकाणी एक्स्ट्रा पावत्या टाकल्या जात आहेत. परवा कुमटेच्या मैदानात ती एक दिसलं आपल्याला. निढळच्या मैदानात आपल्याला दिसून आलं की त्या ठिकाणी 10 बक्षिसं असताना 7 सेमी झाली. ह्या जबाबदाऱ्या तुमच्या नाहीत का? समालोचकांचे काय जबाबदारी आहे, झेंडापंचांचे काय जबाबदारी आहे, ड्रायव्हरची काय जबाबदारी आहे, ह्या सगळ्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या ओळखल्या पाहिजेत. त्याचबरोबर बैल मालकांनी आपली जबाबदारी ओळखली पाहिजे की मला जर आज फायनलला पळायचं असेल तर आम्ही स्वतःपासून सगळे नियम लावले पाहिजेत की हे बैल माझा व्यवस्थित उभा करून कमिटीला सहकार्य केलं पाहिजे. नाही तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींची झळ सोसावी लागणार आहे का? 100% लागणार आहे. आता प्रामुख्यानं मैदानं बरीच रेलचेल चालू आहे. राजकीय व्यक्ती पुढाऱ्यांची असतील किंवा अन्य हौशे नवशे वाढदिवसाचे असतील. एक शासनानं कुठेतरी ह्या सगळ्यांवरती निर्बंध आणायला हवा का? शासनानं निर्बंधच घालून दिला आहे. तुम्ही जी
SOP आपली आली आहे आणि जो आपला फॉर्मॅट आहे तो नीट वाचा, नीट पहा. त्यात असं दिलं आहे शासनानं की वाढदिवसाचं कोणतंही मैदान घ्यायचं नाही, फक्त गावच्या यात्रेंची जी ग्रामदैवताची यात्रा असते त्या यात्रेंच्या मैदानासाठीच परवानगी आहे तुम्हाला. पण आता काय झालंय, गणेश जयंतीनिमित्त तुषार धुमाळ यांच्या वाढदिवसानिमित्त असा जो प्रकार घडायला लागलाय हा चुकीचा प्रकार आहे. चुकीचा प्रकार. आणि आता येत्या काळात लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असल्या कारणाने हे वाढदिवसाचे मैदानांचे जास्त प्रकार घडू लागलेत. मला ह्या सगळ्यांना सांगायचे की तुम्ही हे जे करताय आत्ता आणि अशी जी मैदानं घेत आहे ह्यातून 100% उद्या आपल्याला ह्याची हानी सोसावी लागणार आहे. प्रामुख्याने सगळ्या घटकांनी विचार करा की आज ह्याच्यावर किती जणांचं पोट अवलंबून आहे. हे बंद झालं ना तर सगळेच संपतील. रोजंदारीनेच कामाला जावं लागेल सगळ्या. पुशेगावच्या मैदानात 2000 म्हणजे 1000 गाड्यांची नोंद झाली. 2000 बैल पकडली आपण, त्यातली 500 बैल आपण डबल पळाली म्हणून समजलो. 1,500 बैल मालक किंवा 1,500 बैल जर पुशेगावात येत असतील, एका बैल मालकाचा साधारण ते 10,000 खर्च पकडला तर 1.5 कोटीची उलाढाल एका दिवसात झाली फक्त बैल मालकांकडून. बाकीचा विषय सोडून द्या. बरोबर. म्हणजे ह्या क्षेत्राला केवढं मोठं ग्लॅमर आहे आणि किती ह्यातून आर्थिक उलाढाल आहे ह्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही. तुम्हाला म्हणजे आज जल्लीकट्टू तमिळनाडूत सुरू आहे, तिथं मैदान घ्यायचं म्हटलं तर 5 लाख रुपये डिपॉझिट आहे शासनाचं. त्या पद्धतीनं आपल्याकडं 2 लाख रुपये डिपॉझिट म्हणजे ठेवण्यासाठी पशुसंवर्धनचे त्यावेळेच्या आयुक्तांनी सांगितलं होतं. पण संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना विनंती करून तमिळनाडूचा खेळ वेगळा आहे, तिथली परिस्थिती वेगळी आहे, आपल्या इथं सर्वसामान्य लोकांचा हा खेळ आहे, ह्या सगळ्या गोष्टी जाऊन 50,000 रुपये डिपॉझिट आणले. पण 50,000चं जर तुम्हाला 2 लाख किंवा 5 लाख करून घ्यायचं असेल तर सर्वस्वी तुमच्या हातात आहे. बरोबर. उद्या आम्ही ते रोखू शकत नाही. मग आणि पाहायला गेलं तर प्रामुख्यानं बऱ्याच अडगळीच्या ठिकाणी म्हणजे कुठेतरी डोंगराच्या कडेला मुक्तमुख ठिकाणी अडचणीच्या ठिकाणी मैदान होत आहेत. आणि ज्यावेळेस यूट्यूबवर मुलाखतीचा आढावा घ्यायला जातो किंवा अन्य तुमचे संघटनेचे पदाधिकारी त्या परिसरातले असतात, त्यांना प्राथमिक माहिती की मिळते की तिथं बाबा विहीर आहे, ओढा आहे आणि तो खरंच धोकादायक असू शकतो सगळ्या बैलांसाठी. बरोबर. ह्यावेळेस तुम्ही बोलता, आम्ही बोलतो, ह्यावेळेस आपल्याला टार्गेट केलं जातं का? 100% टार्गेट केलं जातं आहे. म्हणजे काय आहे, काय लोक जाणून बुजून टार्गेट करतायत किंवा काही लोक यात चुकीची माहिती पण काय प्रामुख्याने देत आहेत, नसताना देत आहेत. का देत आहेत की कुठंतरी ह्या गोष्टींचा संयोजकांमध्ये आणि आपल्यामध्ये वाद लागावा आणि त्याची झळ संघटनेला सोसावी लागावी आणि ह्यांनी बसून तमाशा बघावा, हा प्रामुख्याने त्यांचा आहे. पण संघटनेचे प्रत्येक पदाधिकारी सर्व बाबतीने सक्षम असल्याने आणि आम्ही घेतलेले निर्णय हे 100% बैलमालकाच्या हिताचे असल्याने आम्ही इथून पुढेही ते पारदर्शकच ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. 2-2.5 वर्ष आपण जो लढा देतोय त्यातून जे मिळालेलं फळ किंवा वाईची मीटिंग झाल्यानंतर 6 महिन्यातून जे काय घडलं, आज सर्वसामान्य घटकात जर कुठं काय कोणाला एखादा अन्याय झाला, एखाद्या मैदानात कुणावर हे झालं तर लगेच माणूस उठतोय आणि फोन करतोय, विलास पैलवानला फोन करूया. कारण की विलास पैलवान आणि त्याच्याबरोबर असणारी सगळी संघटना म्हणजे मित्रांनो, मी ह्या मुलाखतीच्या माध्यमातून सांगू इच्छितो, संबंध महाराष्ट्राला अन्यायाच्या विरुद्ध लढणारा चेहरा म्हणजे विलास पैलवान आहेत, लक्षात राहू द्या. आणि दुसरं म्हणजे मी प्रामुख्यानं पाहिलं की दिवसभर बऱ्याचसा घटनाक्रम विविध मैदानामध्ये घडत असतो, अन्याय होत असतो, अपघात होत असतात, मात्र ते तिथं कोणीच बोलत नाही. आणि संध्याकाळ झाली, 7 वाजले, गाड्यांमध्ये बसले की चर्चासत्र आपल्या ग्रुपवरती बोलगवडे सुरू होतात. त्याच्याबद्दल काय सांगा? हा बोलगेवडे पोपट आता त्या ग्रुपला 900 जण आहेत. आपल्याला बऱ्याच गोष्टी सांगतायत, असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, पण प्रामुख्याने समोर येऊन कोण बोलत नाही. वाईटपणा घ्यायचा कोणी तर विलास पैलवानने एकट्याने घ्यायचा किंवा त्याच्याबरोबर असणारे संघटनेचे घटक सुभाष तात्या, दत्ता भाऊ, शेवाळे आबा, उदय दादा, ह्या अशा लोकांनी वाईटपणा घ्यायचा. किंवा आता युवकचे माझे प्रवीण दसवडकर, राहुल जगताप, पप्पू गायकवाड, गणेश पुजारी, ही आमचे पप्पू जगदाळे, महेश आप्पा, ह्या लोकांनी वाईटपणा घ्यायचा. अरे वाईटपणा घेण्यासाठी त्यांना काय तुम्ही पगार देताय किंवा संघटनेचे काम करण्यासाठी? ते काय पगारी लोक नाहीत ना. ह्यांना काय केलं जाते, ज्यांना संघटनेचं काम पटना, ज्यांच्या गाड्यामधनं पळायच्या बंद झाल्यात, ज्यांना फायनलला डायरेक्ट पळता येणार किंवा ज्यांना स्वतःचं म्हणजे नाव आणि प्रसिद्धी मिळवायची,
त्या लोकांची प्रसिद्धी मोकळ्यात होत नाही. त्याचा हे कारण आहे की कुठंतरी चुकीच्या पद्धतीने संघटनेला थांबवायचं. पण त्यांना मी एकच सांगतो की आधी सिद्ध व्हा, नंतर प्रसिद्ध व्हाल. प्रसिद्ध होण्यासाठी तुम्हाला तुमची सिद्धता दाखवून द्यावी लागेल की मी काय. विलास देशमुख आज सगळ्यांपर्यंत पोचलाय, सर्वसामान्य माणसांचा आवाज झाला आहे. तो संघटनेचा पदाधिकाऱ्यांचा त्याच्यावर असलेला विश्वास आणि त्याचं स्वतःचं काम आणि दिलेला न्याय. जर मी कुठं कुणावर अन्याय केला असेल किंवा जर चुकीचं वागलो असेल तर मला कुणीही एवढ्या उंचीवर ठेवलं नसतं. आज मला ह्या क्षेत्रातून काय मिळालं किंवा किती, तुम्ही मागाशी प्रश्न विचारला किती पैसे गेले, लाखो रुपये घालवून लोकांना नाव कमावता येत नाही. पण आज ह्या क्षेत्रात मला भगवंताच्या कृपेनं, ह्या नंदीच्या आशीर्वादानं, महादेवाच्या आशीर्वादानं मला भरपूर असं नाव आणि लोकांच्या मनात एक चांगलं स्थान मिळालं. आता पाहायला गेलं तर सर्वसामान्यांसाठी, गोरगरिबांसाठी विलास पैलवान हे हिरो आहेत आणि ज्यांना 2 नंबर करायचे त्यांच्यासाठी तुम्ही विलन ठरताय आणि ज्यांना हे 2 नंबर करायचं आहे त्यांनाच तुम्हाला थांबवायचं आहे का? काय माहिती आहे का, कुस्तीत म्हणजे मी एक कुस्तीचा खेळाडू आहे, मी इंटरनॅशनल मेडलिस्ट आहे. मला कुस्ती म्हणजे माझी स्वतःची वैयक्तिक कुस्ती अशी होती की कुस्तीत काय आमच्या प्रकार बोलले जातात की त्याची कुस्ती मला आडगी लागती. बरोबर. म्हणजे आडगी कधी लागती, जर एखाद्या पवित्र्यात आपण कुस्ती करत असतो त्याचा जर पवित्र वेगळा आहे तर काही लोकांना कसं डाव्या पवित्र्यावर कुस्ती करायची सवय असते, काहींना उजव्या पवित्र्यावर कुस्ती करायची सवय असते. आणि समोरच्याचा पवित्रा जर आपल्याला आडगा लागला तर तो आपण काय म्हणतो, त्याची कुस्ती आडगी लागते. मी सगळ्या पवित्र्यावर कुस्त्या करणारा माणूस आहे. डाव्या पवित्र्यावर बी करतो, उजव्या बी करतो, समान पवित्र्यावर बी करतो. मी ग्रिको रोमनचा प्लेयर आहे, ग्रिको रोमनमध्ये इंटरनॅशनल आहे. मी फ्रीस्टाईलही खेळलो, फ्रीस्टाईलही महाराष्ट्राला मी खेळलो आहे आणि मी मैदानी कुस्त्या खेळलो. सगळे डावपेच माझे तरबेज आहे. आणि मला जे गुरु भेटले कुस्ती क्षेत्रात, बैलगाडी क्षेत्रात, त्या गुरूंनी असा एकही डाव ठेवला नाही की मला शिकवला नाही. त्यामुळं मी कुस्त्या चितपटच करतो आणि ह्यांनी किती गुरगोड्या करू द्या, मी ह्यांना चितपटच करणार. आता एवढं शर्यतीला ग्लॅमर आहे त्याच्यामुळे बाई काही जणांकडे खूप पैसा आहे, खूप ओरडत असतात माझ्याकडे एवढा पैसा आहे, तेवढा पैसा आहे आणि नुसते बोलत असतात. तर त्या लोकांना काय सल्ला दे? नाही, तुमचा पैसा आहे, तुमची परिस्थिती चांगली आहे, त्यात दुमत नाही. तुम्ही किती पैसे घालवताय, बैल किती मोठी घेताय, काय घेताय, हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण पैशाच्या जोरावर सगळं होत नाही शेठ. बरोबर. ही तर दुनिया पैशाला रामराम करत नाही. ज्याचा बैल पळतो ना त्याला किंमत आहे. बरोबर. बैल पळला पाहिजे. हो, तुम्ही बोलून चालत नाही. पैशानं बैल विकत घेता येतो पण पैशानं बैल पळवता येत नाही. पैसे म्हणजेच सगळं नाही. इथं सामान्य ज्यावेळेस बैल पळतो ना सामान्यांचा, किंवा आज हे माझे मित्र बसले धनंजय मुजर, ह्यांचा चंद्रा पळतोय, लय मोठे पैसेवाले आहेत म्हणून नाही पळत. त्या माणसाचं, त्याच्या कुटुंबाचं, त्याच्या मागे असणारं योगदान, त्याच्याबरोबर असणारे जे काय मित्रमंडळी आहेत, नियोजन करते त्यांचं योगदान, ह्या सगळ्यांच्या योगदानावर आणि त्या बैलात असणाऱ्या धमकेवर तो बैल पळतो. पैशानं सगळ्या गोष्टी होत नाहीत. पैशानं तुम्ही गाडी विकत घेऊ शकता, पैशानं गाडी चालवू शकत नाही. त्याला चालवाय तुम्हाला लागणार आहे. आणि नीतिमत्ता पण सापला. नीतिमत्ता तर साप पाहिजेच. हो, ज्यांची नीतिमत्ता साप नाही ना त्यांच्यात लगेच जीवनात अंधारानं उजेड तुम्हाला दिसतो. ही लोक एका स्टेरॉइड प्रमाणे आहेत. स्टेरॉइड इफेक्ट करतंय. एकदम तुम्ही नॉर्मल रेंजला असला की टॉप रेंजला नेऊन ठेवतं, पण ज्यावेळेस स्टेरॉइडची जी कालावधी असतो तो संपतो त्यावेळी नॉर्मल रेंजच्या पण खाली तुम्ही येता. मग हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आता वळूयात या मुलाखतीतल्या शेवटच्या 2 प्रश्नांवरती. दादा, संघटना का थांबली? संघटना थांबली म्हणजे ज्या गोरगरीब सर्वसामान्य बैलगाडी मालकांसाठी आम्ही ही संघटना तयार केली आणि ह्या संघटनेच्या माध्यमातून काम करत होतो. पण त्या लोकांना अजून संघटना कळली नाही की संघटनेचं काय हेतू आहे. अरे संघटनेचा हेतू तुमच्यासाठी आहे. संघटना तुमची आहे. संघटना मोठ्या बैल मालकांची किंवा धनदांडग्यांची किंवा चुकीच्या वर्गाची नाही. संघटनेचे पदाधिकारी असतील, नितीन आबा शेवाळे अध्यक्ष आहेत. कदमवाडीच्या मैदानात संग्राम भैया बनकरच्या गाडीला निकाल दिला नव्हता. आबांची गाडी थोडीशी कुठंतरी लॉबीला टच झाली होती. बकासूरची लॉबी म्हणून तिची बात केली आणि आपले समालोचक, आयोजक यांच्याकडे संग्राम भैया गेला.
त्यानं त्याची व्यथा मांडली, पण कुणी त्याकडे लक्ष दिलं नाही, त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. शेवट त्यानं बैलं भरली आणि 100 मीटर बाहेर आला मैदानाच्या आणि मला फोन केला. मला ड्रोनची व्हिडिओ त्यानं पाठवली, मी बघितलं. मी स्वतः आबांना सांगितलं, आबा तुमची गाडी फॉल आहे आणि तुमच्या गाडीचा निकाल नाही, तो निकाल कॅन्सल करून त्याला द्या. म्हणजे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तिथं थांबलं पाहिजे का तर थांबलं पाहिजे. मी संघटनेचा वरिष्ठ आहे, विलास देशमुख संघटनेचा वरिष्ठ आहे, म्हणून विलास देशमुखने तिथं येऊन हे नाही म्हणता का मग की माझी गाडी मधनं पळाली पाहिजे, माझ्या बैलाला निकाल द्या, माझा बैल डायरेक्ट पळवा, हे बोलता कामा नाही. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर संघटनेच्या सगळ्या जबाबदार लोकांनी त्यांनी त्यांची जबाबदारी ओळखून काम केलं पाहिजे आणि सर्वसामान्य घटकाने हे लक्षात आणलं पाहिजे की संघटना ही तुमची आहे. संघटना जर तुम्हाला एखाद्या मैदानात सांगते इथं चुकीचं घडतं, इथं जाऊ नका, तर तुमची पण जबाबदारी की गेलं पाहिजे. पण माझा बैल मला काय ऐकत नाही ना काही गोष्टी. संघटना ज्यावेळेस सांगते बाबा सुट्टी सगळ्यांनी व्यवस्थित करा, तिथं ऐकत नाही. आणि संघटनेबरोबर इतर घटकांचं बी हे क्षेत्र आहे ना, समालोचकांनी पण काही गोष्टी केल्या पाहिजेत ना. बरोबर. आज त्यांना जर मानधन मिळते आयोजकांच्याकडून, तर त्यांनी सर्वसामान्यांचा विचार करून त्यांच्यासाठी तिथं भांडलं पाहिजे जिथं चुकीचं होतं. पण तसं होताना दिसत नाही. किंवा बैलगाडी ड्रायव्हर, तुम्हाला तुमचे पैसे मिळत आहेत, तुम्ही गाडी बसताय जीव धोक्यात घालून, तुम्हाला वारंवार सांगितलं की जातं शेपूट चावू नको, अंगठी लावू नको, टोचा लावू नको, तरी तुमच्यात बदल होत नाहीत. किंवा आज इतर जे आयोजक असतील ज्यांना चुकीच्या पद्धतीनं मैदान घ्यायचे आहेत आणि गोरगरीब बैल मालकाला पैसे द्यायचे नाहीत किंवा अंधार पडला की फायनल कॅन्सल करायचे, ह्यांनी थोडं लक्षात घेतलं पाहिजे ना. अरे बैल मालक नाही आला तर तुमचं काय होणार आहे. ह्या गोष्टीचा सगळ्यांनी विचार करावा. वारंवार सांगून सुद्धा ह्या गोष्टीत जर काही बदल होत नसतील तर संघटनेनं ठरवलं थोडंसं थांबूया, ह्यांना स्वतःला जाणीव होऊ द्या की आम्ही बोलत होतो किंवा आम्ही सांगत होतो ते कितपत योग्य होतं. ह्यासाठी संघटना थांबली. आणि त्यात काही घटक असे आहेत तुमच्या माझ्यासारखे की त्यांना संघटना नकोय म्हणून ते चुकीच्या पद्धतीनं संघटनेच्या लोकांवर ताशेरे उडवायचे, प्रचार चालू करायचा त्यांचा. मग ठीक आहे ना, आम्ही थांबलोय ना. आज त्यांना विनंती करतोय तुमच्या माध्यमातून, आम्ही थांबलोय. तुम्ही बैल मालकांचे कैवारी म्हणून जर बोलताय तर आता तुम्ही पुढाकार घ्या, फील्डवर येऊन काम करा, ऑन ग्राउंड येऊन काम करा. किंवा जिथं बक्षीस मिळत नाही तिथली बक्षिसं मिळवून द्या. बघू ना तुमची तरी धमक. जिथं मैदान चुकीचं आहे तिथं बोला. घरी बसले फोन करून दुसऱ्याला ट्रोल करणं सोडा, ग्राउंडवर येऊन काम करा. म्हणून मी मागाशी सांगितलं आधी सिद्ध व्हा मग प्रसिद्ध व्हाल. आधी सिद्ध व्हा तुम्ही. त्याचबरोबर दादा पाहायला गेलं तर मला सुद्धा आता छत्रपती संभाजीनगर असेल त्या बीड भागातनं पण भरपूर कॉल येतात, 40 गाव की दादा तुम्ही या, तुमची सगळी लोक घेऊन या, आम्हाला तुमच्या खेळाचा नाद लागला आहे. म्हणजे एकंदरीत बाकीचे जे खेळ होते बैलांशी निगडीत ते बंद होऊन कुठेतरी सातार छकडी चालू झाली, त्याचा अभिमान वाटतो का? अभिमान म्हणजे माझं काम करण्याची पद्धत ती होती. मी कुणाला बोललो नव्हतो. मी ह्या ग्रुपमध्ये चर्चासत्रामध्ये 40 गाव, नगर, नाशिक, औरंगाबाद, धुळे, अमरावती, मुंबई सगळीकडची लोकं जोडली. आणि बैलगाडी क्षेत्र कशामुळे बंद आहे तिथल्या प्रामुख्याने बैलगाडी मालकांशी माझी वारंवार चर्चा होती. संघटनेचं काम थांबलं नसतं तर येते ह्या मागच्या महिन्यात तुम्हाला संघटनेची प्रत्येक ठिकाणी जाऊन आम्ही एक 8 दिवसाचा दौरा होता. आमचा हेतू हा होता सातारा छकडी कशासाठी रुजवायची यांच्या मनात की घोडा बैल हे बंद झालं पाहिजे. आपली बैलगाडी शर्यत बंद कशामुळे झाली, घोडा बैल आणि आरत परतवाल्यांची माझी मीटिंग झाली, त्यांच्याशी चर्चा झाली, त्यांनाही ह्या गोष्टी मी सगळ्या सांगितल्यात. आणि त्याचा परिणाम सगळ्यांना दिसून येतोय की आज प्रत्येक आठवड्याला नगर, नाशिक, औरंगाबाद, 40 गाव इथं 3 फेऱ्याचं मैदान आपलं सातारा छकडीचं होतंय. मुंबईत मैदान व्हायला लागलं. म्हणजे जे कुणाला अपेक्षित नव्हतं हे करून दाखवलं आपण. हे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेनं करून दाखवलंय. म्हणजे ह्याच्यामुळं काय व्हायला लागलं, तिथं रोजगार निर्मिती व्हायला लागली, बैलांना पुन्हा किंमत आली. छकडी व्यावसायिकांपासून नवीन समालोचक, नवीन युट्यूबर सगळे नवीन व्हायला लागले. म्हणजे ज्या त्या भागात आम्ही स्वतः तयार करून देतोय, बाबा हा माणूस करू शकतो, याला आम्ही ट्रेन करतो. एकंदरीत कुठेतरी आर्थिक चालना मिळायला लागली. 100% मिळायला लागली. आणि ह्या लोकांना विचारा हे झालं कशामुळं. हा प्रमुख उद्देश होता माझा. म्हणजे ज्यावेळी आबांनी मला आणि ह्या वरिष्ठ मंडळींनी दत्ताभाऊ मांगडे, तात्या, आप्पा, दादात यांनी सांगितलं की पैलवान आपल्याला ह्या 2 गोष्टींमुळं बंदी आली होती, ह्या 2 गोष्टी बंद करायच्या. मी फोकस त्या गोष्टींवर केला होता की मला हा खेळ सातारा छकडीचा सगळीकडे रुजवायचा होता. ज्यावेळेस आपले सातारा छकडीचा खेळ सगळीकडे रुजेल त्यानंतर तिथला घोडाबैल कमी झाला आहे.
हळूहळू आपण बंद करू. जर बैलगाडी क्षेत्र टिकवायचं असेल ना तर हे करावं लागेल. आणि हे जे बाकीचे घोडे पोपट म्हणतात ना संघटनेनं काय केलं, त्यांना आज ही मी सांगतो की मी हे केलं, मी ह्या वरिष्ठांच्या माध्यमातून माझ्या युवकांच्या माध्यमातून एकत्रित येऊन काय केलं तर हे क्षेत्र सुधारवलं. मग ह्यात मला सगळ्या वरिष्ठांचा युवकांचा सगळ्यांची मदत मिळालेली आहे आणि त्यांच्या माध्यमातूनच मी आज करतोय. म्हणून हे आज येणाऱ्या काळी 100% क्षेत्र मी बदलणार. त्याच जोडीला आता पाहायला गेलं तर निवडणुकांची रणधुमाळी सुरू होते, त्याच्यामुळं बऱ्याच ठिकाणी सलगची मैदान होते, 2-2, दीड एक दिवसाचा गॅप आहे फक्त. आणि त्याच्याच जोडीला संघटना कुठेतरी थांबली आहे, म्हणून चोरांचा सुळसुळाट सुरू झाला आहे. आदत, दुसा, ओपन सगळं एकत्र मिक्सिंग खेळ चाललाय. आदत दुसरा एकत्र झाला त्यामुळे फायनल होत नाही. बरोबर. आम्ही काय म्हणलं, ठीक आहे आदतचं मैदान सेपरेट घ्या, दुसऱ्याच्या गाड्या कमी आहेत, बक्षीस कमी ठेवा, 51,000 ठेवा, त्याचं मैदान वेगळं घ्या आणि ओपनचं वेगळं घ्या, जेणेकरून आपल्याला एका दिवसात मैदान उरकता येईल, मैदान पारदर्शक होईल. काय झालं आहे, जर आदत दुसरा एकत्र असल्यानंतर तुम्ही प्रत्येक गट चेक करत बसत नाही. म्हणून तुम्हाला सांगितलं ना की कुठं चोरांचा सुळसुळाट होतो, चिठ्ठ्या कुठं मधनं पडत्यात, कुठं गाडीला अन्याय होतो, एखाद्या ठिकाणी सामने होतात, सामने कशा प्रकारे होतात, कसे निकाल दिले जातात, किंवा एखादी गाडी डायरेक्ट पळवली जाते ती कशा पद्धतीने येते. आणि ह्या बाबतीत तुम्ही बी बोललं पाहिजे हो. किंवा एखादा आज XYZ एखादी व्यक्ती जर समोर येऊन बोलत असेल सर्वसाधारण, तर त्या ठिकाणी सगळ्या बैल मालकांनी एकत्रित झालं पाहिजे. ही तुमच्या न्याय हक्काची लढाई तो लढतोय, मग त्याच्या मागं उभं राहणं हे तुमचं काम आहे. तसं पाहायला गेलं दादा तर बऱ्याचशा कुणकुण आता लागायला लागली की थेट आयोजकच मैदान घेत आहेत आणि ते मैदान चांगली म्हणजे जी बैल आहेत त्यांच्याशी कुठेतरी एक मॅनेज पद्धतीने करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. अहो मी आज बी बैल मालकांना सांगतोय की तुम्ही ओरडू नका, मोठ्याचीच बैल राहतात, मोठ्यांच्याच गाड्या खेळतात, मोठे पैरे देत नाही, 100% हे असंच होणार. मी सांगतोय हे जर तुम्हाला नाही पटलं तर येणाऱ्या काळात तुम्हाला सगळे परिणाम दिसतील. आज जी 10-20 टॉपची बैल आहेत तीच राहतात. का राहतात? मग त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? मग विलास देशमुख म्हणतोय ती योग्य आहे का अयोग्य आहे, ह्या गोष्टी तुम्ही प्रामुख्याने थोडंसं आत्मसात करा. मी म्हणत नाही मी सगळं बरोबर बोलतोय, माझं काही चुकत असेल तिथं तुम्ही मला सांगा, पैलवान हे असं नाही असं करावं लागेल. संघटनेचे वरिष्ठ मला सांगतायत, त्याचबरोबर तुम्ही बी अधिकाऱ्यांना सांगा, मी तुमचा एक सहकारी. पण जर हे थांबवायचं असेल तर तुम्हाला संघटनेनं दिलेले नियम अटीच्या मागं आणि संघटनेच्या मागं खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. तुम्ही सगळे एखाद्या मैदानात या आणि तुम्ही सगळे एकत्रित येऊन म्हणा की नाही संघटना पाहिजे, संघटनेचे नियमाप्रमाणे मैदान होत असेल तर आम्ही पळू, नाही तर आम्ही परत जातो. एक मैदान तुम्ही फक्त हाणून पाडा, एक मैदान, फक्त एकच मैदान. एखाद्या मैदानात चुकीचं घडते सगळ्यांनी, असेही तुम्ही मार खाल्ल्यानंतर परत जाताय ना, एक मैदान संघटनेसाठी म्हणून तुम्ही फक्त पाडा, पळू नका. एक मैदान पळू नका. एका संयोजकाला आदल घडली की तिथून पुढचे सगळे संयोजक सुतागत सरळ होतील. एकाच मी म्हणून वारंवार मोठ्या बैल मालकांना सांगतोय की तुम्ही चुका करू नका. मग संघटनेचा पदाधिकारी जरी चुकला तरी ती चुकन बरोबर ते बरोबर, आणि त्यालाही तेच शासन मिळालं पाहिजे. मग ते उद्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना एक विनंती, तुम्ही चुका करू नका, मी तुमच्यावरही बोलणार, 100% बोलणार, आणि नाही तुम्ही ऐकलं तर तुमच्या गुन्हे दाखल करणार. आणि तुम्हाला पण माहिती आहे सगळ्यांना की आम्ही संघटनेचा एखादा पदाधिकारी चुकीचं वागत असेल तर ते पवित्रे उचललेले आहेत आम्ही. बरोबर काय की आबांच्या बाबतीत मी काय सांगितलं, मी आबांना म्हणलं तुमची गाडी फॉल आहे, तुम्ही निकाल घ्यायचा नाही, निकाल भैया बनकरचा आहे त्यालाच मिळाला पाहिजे, आणि तो दिला आम्ही. आता हे असंच जर बोगस मैदानांचा अन्याय होत राहिला, बोगस मैदानांचा सुळसुळाट असाच सुरू राहिला तर हा नाद बंद पडेल का? 100% बंद पडणार. येत्या 2024ला तुम्हाला दिसून येईल. कारण पुन्हा तुम्हाला माहितीसाठी सांगतो, राज्य सरकार ही जी नियमावली बनवून दिली, ह्या नियमावलीचं प्रत्येक वर्षाला एक ऑडिट, जसा आपण रिपोर्ट देतो तसं त्यांचं एक ऑडिट असतं की ह्या वर्षात प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात किती मैदानं झाली आणि ती मैदानं देवाच्या यात्रेची झाली का इतर केव्हाच्या घटकाची झाली, या बाबतीतली सगळी माहिती आत्ता मागच्या महिन्यात मागवलेली आहे. मग जर बोगस मैदानं होत असतील तर राज्य सरकार ह्याच्यावर अजून कठोर नियमावली तयार करणार का तर करणार. आणि मग इथून पुढं जर ते म्हणले 2 लाख रुपये डिपॉझिट ठेवा तर संघटना विनंती करायला जाणार नाही. बरोबर. आता सगळ्यांच्या मनातला प्रश्न, सर्वसामान्य बैलगाडी मालकाच्या मनातला प्रश्न, संघटना पुन्हा सक्रिय होणार का? काय संघटना 100% सक्रिय होईल.
मी आज तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून सांगतो. पण त्यासाठी बैल मालक एकत्र आला पाहिजे आणि सगळ्या बैल मालकांनी एकत्रित येऊन जर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना किंवा संघटनेला सांगितलं की नाही, दिलेल्या नियमाला आम्ही अधीन राहून आम्ही सगळे नियम पाळू, आम्ही त्या पद्धतीनं वागू, तर संघटना सक्रिय होईल. नाहीतर काय, हे बघा चोरांचा सुळसुळाट चालू आहे, चोऱ्या होत राहणार, सर्वसामान्यांचे सातबारे कोरे होत राहणार, मोठ्यांच्या गाड्या फायनलला राहणार आणि काही प्रमुख आयोजक खिशात मालामाल होणार, संयोजक मालामाल होणार, ड्रायव्हर मालामाल होणार, इतर घटक मालामाल होणार, फक्त कोरा सातबारा बैल मालकाचा होणार. त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी एका ताकदीनं संघटनेला पाठबळ द्या, संघटनेच्या बरोबर राहा, संघटनेला सांगा, हक्काने सांगा ही संघटना सर्वसामान्य बैलगाडी मालकाची, ही संघटना सर्वसामान्य घटकाची. ह्यांना तुम्ही स्पष्ट सांगा. संघटना जर तुम्हाला टिकवायची असेल तर तुम्ही तिच्या मागं उभं राहा, संघटना 100% सक्रिय होईल. मित्रांनो, मैदान रिपोर्टर यूट्यूब चॅनलचा हाच प्रयत्न आहे की संघटना थांबायला नको आणि संघटना एकटी पडायला नको, अन्याय कुणावरती व्हायला नको. म्हणून ही मुलाखत एक बैलगाडी शर्यत क्षेत्राला शिस्त लावणाऱ्या अवलियाची आपण घेतलेली. मित्रांनो, ही मुलाखत कशी वाटली, त्याचबरोबर संघटनेचं कुठं काही चुकत असेल किंवा संघटनेने काही सुधारणा करायला हवेत का, हे सगळं आपण या व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये निश्चित कळवा. धन्यवाद.